तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे ड्रोन. ड्रोन जो की आकाशात उडतोय. आता बघा, ह्याला बनवायसाठी काय काय लागते. ह्याला बनवायसाठी एक ब्रशलेस मोटर असत्या, ही तुम्हाला एक 350-400 पर्यंत भेटेल. आणि ESC हे पण तुम्हाला एक 400-350 पर्यंत भेटणार. आणि दुसरा असते ते असते फ्रेम. हे बघा, ही फ्रेम आहे, अशी फ्रेम असत्या, ही घ्यायला लागतात. आणि हे पंखे प्रोपेलर याला म्हणतात. आणि ट्रान्समिट रिसिव्हर, बॅटरीचा चार्जर आणि ही बॅटरी. तर चला मी आता दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला ड्रोन बनवण्यासाठी एक फ्रेम घ्यायला लागते, जी फ्रेम तुम्हाला एक 700 किंवा 800 पर्यंत भेटून जाईल. ही फ्रेम घेतल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावर हे सगळेच्या सगळे आर्म जे आहेत ते ह्याच्यावर बसवून घ्यायला पाहिजेत. तर चला आपण ह्याच्यावर सगळे आर्म बसवून घेऊया. तर चला आपण आता ही फ्रेम बसवून घेतलेली आहे. आता फ्रेम बसवून घेतल्यानंतर ESC आपल्याला ह्याला लावायला लागते. या फ्रेमला इथं ESC जोडण्यासाठी सोल्डरिंग पॉईंट दिलेले आहेत. मी ह्याच्या अगोदर ह्याच्यावर ESC बसवलेले होते, पण ते बसले नाहीत, त्यामुळे मी काढले. आणि हे जे आहे ते तुम्हाला बॅटरी सप्लाय देण्यासाठी असते. इथं तुम्हाला कळण्यासाठी दिलेलं आहे, समजण्यासाठी की आता प्लस वायर कुठं लावायची आणि मायनस जिथं लावायचं तिथं मायनस आहे आणि प्लस जिथं लावायचं तिथं प्लस आहे. आता आपल्याला हे सोल्डरिंग करायचं आहे. सोल्डरिंगसाठी मी इथे येतो. तर इथं सोल्डरिंग करायचं आहे. ही माझी सोल्डरिंग मशीन आहे. हे बघा, आता ही तापत आहे, तुम्हाला दिसणार नाही. थांबा एक मिनटं. हे बघा, तुम्हाला दिसली ही लाल आहे पूर्ण. आता तापतं लगेच 5-10 मिनटात. तोपर्यंत आपण जरासं ESC तीन घेऊया. 1-2 ESC. आता 2 ESC आहेत माझ्याकडे फक्त, त्यामुळं मी आता 2च ESC सोल्डरिंग करणार आहे. कारण की आता मला इथं 2च ESC भेटल्यात आणि 2च मोटर भेटल्यात, त्यामुळे मी 2 ESC आणि 2 मोटर फक्त आता लावणार आहे. आता पहिला ESC कसा लावायचा बघा. तुम्हाला जो ESC आहे, ESCला पुढं तुम्ही जेव्हा नवीन ESC घेणार तेव्हा तुम्हाला पुढं असली टोक दिलेली असते ह्याला. हे बघा, हे असं असते. खरं हे तुम्हाला हे कट करून टाकायचं आहे, ह्याचा काय उपयोग नाही आहे. तर तुम्हाला फक्त असं हे घ्यायचं आहे. आणि सगळ्यात पहिला तुम्हाला ह्याला जे आहे ना ते असं पूर्ण म्हणजे असं एकदम प्लेन करून घ्यायचं आहे. असं प्लेन करून घेतल्यानंतर बघा, असं प्लेन करून घ्यायचं. प्लेन करून घेतल्यानंतर जे आपल्याला सोल्डरिंग तार लागते, बघा ही सोल्डरिंग तार आहे. ही सोल्डरिंग तार अशी धरायची अशी, आणि आपली सोल्डरिंग मशीन घ्यायची अशी. आता ही सोल्डरिंग मशीन तुम्हाला एक 300-400 रुपयेपर्यंत भेटून जाईल. ही कंपनी सोल्डरिंग मशीन आहे. हे बघा, इथं तुम्ही सेट पण करू शकता किती डिग्रीवर तुम्हाला पाहिजे. हे बघा, आता मी इथं 400 डिग्रीवर सेट करून ठेवल्या. आता लगेच तापत्या. हे बघा, ही तापल्या पण. हे बघा, ही तुमच्या पुढे ती तार दिसत असेल तुम्हाला. हे बघा, ही तार आहे ही. आता चला तोपर्यंत मी इथे याला सोल्डरिंग मारून घेतो ESCला. आणि ह्या सोल्डरिंगची मला एकच गोष्ट आवडली, ती आहे ही. या तुम्हाला सोल्डरिंग बरोबर हे पण देतात तुम्हाला. हे बघा, एक्स्ट्राचे शाफ्ट, वेगवेगळ्या प्रकारचे शाफ्ट आहेत. 7 का 8 प्रकारचे शाफ्ट आहेत. आता इथं तर ह्याला ESCला तरी सोल्डरिंग मारल्या, आता ह्याला खाली मारून घ्यायचे आहे. बघा असं. अरे तार सपली. आले. चला परत मारे सोल्डरिंग. तुम्हाला न चुकता पूर्ण याला सोल्डरिंग मारून घ्यायचे आणि जरा पण इकडे तिकडे डसवाय नाही. हे बघा, मी ह्याला एकाला सोल्डरिंग मारून घेतली. आता मी ह्याच्या बरोबर कडेच्या ह्याला पण मारून घेतो सोल्डरिंग. बघा, तुम्हाला खालनं दिसत असेल थोडं
पूर्ण तुमच्या PCBला सोल्डरिंग मारून घ्यायचं आहे. थांबा 1 मिनटं, तुम्हाला दिसत नसणार. हां दिसलं. तर ह्याला मारून घेतो मी ह्या साईडच्याला सोल्डरिंग. आता मी याला पूर्ण PCBला सोल्डरिंग मारले आहे. आता ही सोल्डरिंग मारून झाल्यानंतर तुम्हाला फक्त अरे मोबाईल खाली पडला. हां आता पूर्ण तुम्हाला सोल्डरिंग मारून झाल्यानंतर ह्याला तुम्हाला सरळपणे असं सोल्डरिंग मारून घ्यायचं आहे बघा, न चुकता. ते झाल्यानंतर आपल्याला ESC घ्यायचा असा, आणि ESCच्या ज्या 2 वरती वायर आल्यात त्या ह्या होलातून घ्यायच्या आहेत असं. खरं त्या होलातून लक्षात ठेवा, एकदा त्या होलातून घेताना सरळपणे घ्या. माझं तर म्हणणं आहे की ह्या होलातून घेतलेला बरं वाटते मला, कारण की तुम्ही पहिला सोल्डरिंग जरी मारून घेतला तर तुम्हाला वरून ही फ्रेम लावायला लागत्या, ही जी की त्या ड्रोन फ्रेमवर येत्या. आणि ही लावताना इथे हे बघा, तुम्हाला पहिला मग ही फ्रेम लावून घ्यायला पाहिजे, मग मारायला पाहिजे. खरं हे अवघड पडते सोल्डरिंग मारायला, त्यामुळे मी इथनं घेतलेलं आहे. आता ह्याची वायर काय पुरत नाही असं मला वाटत्या, नाही पुरत. मग आता पुरली नाही वायर, सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे हे खालीच ठेवा ESC. हे बघा, खाली जी 2 असं होल दिल्यात का नाही, त्यातनं हे 2 ESCच्या वायर घालून घ्यायचे आहेत आत. हे बघा, आणि इकडून जेव्हा बाहेर आल्यात तेव्हा आपल्याला असे ESC सरळ करायचा आहे. ESC सरळ केल्यानंतर तुम्हाला वरून सोल्डरिंग मारून घ्यायचे आहेत. सोल्डरिंग मशीन घ्यायची, असा ESC ठेवायचा, त्याच्यावर सोल्डरिंग मारून घ्यायची. मी सोल्डरिंग मारून घेतलेले आहे. आता तसंच मी दुसऱ्याला पण सोल्डरिंग मारून घेतो आणि तुम्हाला भेटतो. तर आत्ता आपण सोल्डरिंग मारून घेतलेले आहे. हे बघा, ही एक ESC आणि दुसरा ESC. आता हे ESC आपल्याला इथं असा खाली फिट करायचा आहे. ESC फिट करायला सगळ्यात पहिला जिथं असे 30 एम्पियर असं लिहिलेलं असते ती बाजू वरच्या साईडला ठेवायला लागत्या. ती बाजू वरच्या साईडला घ्यायची अशी, हे बघा अशी, आणि हे असं लागायचं, कारण की ते लवकर तापते आणि आपल्या पंख्यामुळे ते गार पण होते. मग ते आपल्याला असं टाय करून घ्यायचं आहे. तर मी आता टाय करून घेतलेला. तर मी आत्ता ह्याला ESC पण बसवून घेतलेला आहे. हे बघा, हे 2 ESC आहेत. हे बघा, हे एक ESC, हे एक ESC उलटा करून लावून घ्यायचा आहे असा. हे बघा, मी ESC लावून घेतल्यात. आता ह्या त्याच्यात सिग्नल पिन आहेत, ह्या 2. आता सध्या माझ्याकडे फक्त 2 ESC आणि 1 मोटर होती. आता पुढच्या भागात आपण अनेक मोटर, सॉरी 3 मोटर आणि 2 ESC परत लावून घ्यायचे आहेत. मी आता ऑर्डर करणार आहे ती. आणि दुसऱ्या भागात आपण बोलणार आहे आपल्या ड्रोनसाठी किंवा एरोप्लेनसाठी सगळ्यात स्वस्तात मस्त रेडिओ कंट्रोल कोणता आहे. तर ह्यो मी घेतलेला आहे आता. आणि ही बॅटरी आहे, ही आपल्याला बॅटरी इथं लावायची असते अशी. जेव्हा तुम्ही इकडून लावताय तेव्हा लक्षात ठेवा की कायम ही इथं असं लावायला पाहिजे बरोबर. ते लावल्यानंतर तुम्हाला प्लस मायनस बघायचं आहे बॅटरीचं. हे बघा, इथे ESC मधून बाकीचं पॉवर घेतली आहे. ही बॅटरी जॉईंट आहे. आता हे चालू करायचं. चालू करण्यासाठी रॉटर खाली वाढायचा आणि असा आवाज आला की समजायचं चाललं. हे बघा, हे बघा, ह्या मोटर ही आपली पुढची बाजू असणार आहे. ही मोटर जी आहे अशी, ही मोटर जी आहे ती अशी ह्या साईडला म्हणजे घड्याळाच्या उलट्याप्रमाणे फिरणार आहे आणि ह्या साईडला जी असणार आहे ती घड्याळाप्रमाणे फिरणार आहे. तर आपण आता भेटूया पुढच्या भागात. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.